काल 1 ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील श्री संत गोरा कुंभार नगर परिसरामध्ये आमदार पत्नी श्रेयाताई योगेशदादा कदम यांनी भेट देऊन उपस्थित सर्वांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी महिला भगिनींजवळ संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि त्या पूर्ण करण्याची शाश्वती देखील दिली आहे। यामध्ये प्रामुख्याने पाणी प्रश्न, खराब रस्ते सुधारणे, ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील अद्यापही मिळालेला नाही अशा महिलांनी शिवतेज आरोग्य सेवा संस्था येथे जा याची माहिती द्यावी असं सांगण्यात आलं। त्यानंतर कुंभारआळी परिसरातील लोड शेडिंगची समस्या दूर करण्यासाठी नवीन डीपी बसवण्यासाठी MSCB ला प्रस्ताव देण्याचं देखील त्यांनी मान्य केलंय। तसेच स्वतः आमदार पत्नी श्रेयाताई योगेशदादा कदम यांच्याकडून कुंभारआळी परिसरासाठी 10 स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार असल्याचं श्रेयाताईंनी सांगितलं। त्यामुळे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधानाचे भाव होते। खेड शहरात प्रथमच 48 कोटींची नळपाणी योजना आणणारा आपला आमदार हा पहिलाच आमदार असेल असे गौरवोद्गार त्यांनी योगेशदादा कदम यांच्यासाठी काढले। यावेळी शहर प्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेविका सुरभी रामणसकर, माजी नगरसेवक भूषण चिखले, श्री संत गोरा कुंभार मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत खेडेकर, अध्यक्ष साईराज खेडेकर, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रसिका खेडेकर आणि श्री संत गोरा कुंभार महिला मंडळ, श्री संत गाडगे महाराज महिला मंडळ पदाधिकारी, महिला भगिनी सर्व सदस्या उपस्थित होत्या।